महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। हिंगोली शहर पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंद्यांचा सुळसुळाट। हिंगोली शहर पोलीस स्टेशनच्या काही हद्दीत राजरोसपणे मटक्याचे दुकाने सुरू असल्याचे दिसून येत आहे। हे अवैध व्यवसाय उपअधीक्षक कार्यालयाच्या समोर एक हाकेच्या अंतरावर इंदिरा चौकाच्या समोर अशा सायकल स्टोअरच्या बाजूला मटका नावाचा जुगार राजरोसपणे चालू असून हिंगोली शहरातील स्थानिक गुन्हे शाखेचे बीट जमादार व पोलीस उपनिरीक्षक व शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदारांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे दिसून येत आहे। पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांना अंधारात ठेवून आपली उकल पांढरे करून घेण्यात मग्न असल्याचे दिसून येत आहे। ही सर्व बाब हिंगोली जिल्ह्यात सर्वस्व चर्चेचा विषय बनला असून ग्रामीण भागात मात्र मटक्यांच्या दुकानावर रेड होते, शहराच्या ठिकाणी का होत नसेल असाही प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला असून याकडे पोलीस अधीक्षक लक्ष देतील काय? हा व्यवसाय मात्र वरिष्ठ राजकीय पक्षांच्या नेते मंडळींच्या आशीर्वादाने चालू असल्याचे सविस्तर चर्चा हिंगोली शहरात व जिल्ह्यात होत असल्याचे दिसून येत आहे। महाराष्ट्र टुडे न्यूज हिंगोली जिल्हा प्रतिनिधी परशुराम जाधव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।